कुठलाही व्यवसाय उभा करायचा म्हटला की त्याला भांडवल लागतं. ही खरोखरी समज आहे की हा समज मोडता येऊ शकतो? इट डिपेंड्स. तुमच्या कुठला तुम्हाला व्यवसाय करायचे होते. तुम्ही म्हणाला की समजा फॉर एक्झाम्पल मला ही कुंडी बनवायची आणि मला अशा चांगल्या चांगल्या कुंड्या विकायच्या. तुम्हाला कुंड्या बनवण्यासाठी तुम्हाला इक्विपमेंट लागणार, बॅक्टेरिया लागणार, पण त्याच्यावर सोल्युशन आहे. यू कॅन गेट रेडीमेड कुंडीज. तुम्हाला मार्केटमध्ये रेडीमेड व्हाईट लेवल कुंड्या मिळू शकतात, त्याच्यावर तुम्ही तुमचं लेवल लावू शकता. सो उपाय आहे, पण याचा अर्थ भांडवल लागणारच नाही का असं मी म्हणत नाही. भांडवल लागणार, पण तुमची भांडवल किती लागेल, ते कसं स्प्लिट करायचं किंवा कुठली प्रायोरिटी काम करायचं त्याच्यावर तुम्हाला करता येईल. त्याच्यावर विचार करून काम म्हणजे मार्ग काढता येतो. एक्झॅक्टली, मी तेच विचारणार होते की बऱ्याचदा असं होतं की आयडियाज जनरेट होतात, म्हणजे हे जाऊ शकतं इथपर्यंत कळतं किंवा ही गरज आहे, जसं आपण आधी म्हटलो ही गरज आहे असं समजतं, पण त्या गरजेच्या किंवा त्या उत्पादनाचं मार्केटिंग करणं किंवा त्याच्या आजूबाजूला एक व्यवसाय म्हणून त्याला उभं करणं हे कसं शक्य होतं किंवा ते कसं शक्य करावं लागतं? सो इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. आपण पहिले सुरुवातीला काय बघितलं की आयडिया जनरेट कशा होतात, की आताचे प्रॉब्लेम उद्याच्या इनोव्हेशन आहे, बरोबर आहे. नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. ते आपण बघितलं. तुम्ही लिस्ट केली, समजा की माझ्या आजूबाजूला 10 प्रश्न आहेत आणि 10 प्रश्नावरती मला हे 10 उत्तरं सुचलेली आहेत. आता प्रश्न असा आहे की तुम्हाला उत्तरं सुचली, पण त्याच्या पुढची पायरी काय आहे? तो डोंट जम्प इन टू बिझनेस. त्याचं तुम्ही मॉडेल बनवा पहिल्यांदा. त्याचं मॉडेल बनवा. त्याचं मॉडेल बनवल्यानंतर त्या मॉडेलला मी स्केल करू शकते का, मोठं करू शकते का. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं, समजा तुम्हाला पॉडकास्ट करायचं नाही. पॉडकास्टही पैसे मिळतात, म्हणजे तुम्ही चॅनल केले तर तुम्हाला पैसे मिळू शकतात. करेक्ट. यू आर मॉनिटायझिंग युअर एबिलिटी टू डिस्कस ऑन व्हेरियस टॉपिक्स. दॅट्स पॉडकास्ट. मग याचं मॉडेल तयार करायला पाहिजे तुम्हाला, की मी हे जर मॉडेल केलं ते मला मार्केट करता येईल का. मार्केट केलं तर ते लोकांपर्यंत जाईल, लोकांना आवडेल, पण लोक त्यांना पैसे देतील का. एक लक्षात ठेवा, मला आवडतं म्हणून मी केलं, हे मी खूप लोकांकडून ऐकतो. हे मी म्हणत नाही चुकीचं आहे, पण दॅट्स नॉट द सायंटिफिक वे ऑफ डुईंग इट. आवडतं ते करणं म्हणजे हॉबी किंवा छंद म्हणू शकतो आपण. व्यवसाय नाही. व्यवसाय नाही होणार तो. सो मला मी कितीतरी लोकांना बघतो, आम्हाला आवडतं म्हणून आम्ही केलं, पण त्या काय यशच मिळालं नाही. यश का नाही मिळालं? बिकॉज तुम्ही तसा तो सायंटिफिक त्याचा प्रवास बघितला नाही. तुम्हाला एखादी गोष्ट आवडली तर सगळं सोपं आहे. आता काही डिफिकल्ट राहिलेलं नाही. कुठलीही गोष्ट तुम्हाला समजा करायची आहे, कुठलाही व्यवसाय करायचा आहे, त्या व्यवसायात तसाच व्यवसाय जगामध्ये कोणीतरी केलेला असणार. म्हणजे मी तर 100% सांगतो की आयडेंटिकल नसेल व्यवसाय केलेला, पण त्याच्या जवळपास येणारा व्यवसाय केला असणार, कोणीतरी केला असणार. तुम्ही तो शोधून काढा की असे व्यवसाय कोणी केले आहेत का. ओके. लेट अस टेक अ क्लासिक एक्झाम्पल, की मला पुस्तकं लिहायचा शौक आहे आणि मी बुक्स पब्लिकेशनमध्ये येऊ शकते का. तर बुक पब्लिकेशनच्या 1000 कंपन्या आहेत. मग त्यांनी कसे व्यवसाय केला, त्यांनी कुठले बुक्स पब्लिश केले. दुसरं, घरगुती लोकांचे जसे आपण कुंड्या म्हणतो, गार्डन, लहान लहान गार्डन, तर असे लहान लहान गार्डन्स किंवा लहान लहान डेकोरेटिव्ह आयटम्स कोणी कुठल्या ब्रँड खाली केले, तुम्ही ते शोधून काढा. त्यांचं बिझनेस मॉडेल काय स्टडी करायला पाहिजे आणि त्यांचे फेल्युअर्स, मग त्यांचे फेल्युअर्स पण स्टडी करा. मग हा बिझनेस मॉडेल आहे, हा समजा मला असे डेकोरेटिव्ह ट्रीज किंवा डेकोरेटिव्ह प्लांट बनवायचे आहेत, त्याला मला किती खर्च आहे, मग ते मी कुठे विकू शकेन, मला मार्केट काय आहे, मग ते किती रुपयाला विकू शकेन मी, माझं प्रॉफिट मार्जिन काय आहे, मग इतरांनी कोणी केलं आहे का, त्यांनी प्रॉफिट. याचा तुम्ही जर सारासार विचार केला, तुम्हाला साधारण कळतं की अरे मी करू शकेन, मी करू शकणार नाही. आणि मग इफ यू थिंक आय कॅन डू इट, यू टेस्ट युअर वॉटर, करून बघा काय होतं ते.